हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाडिस्कॉम आणि महाजेनको 2026 ची जी रिक्रुटमेंट आहे फायनान्स अँड अकाउंट ऑफिसर, सिनियर मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर यासाठी चॅप्टर 5 फायनान्स मॅनेजमेंटचा टॉपिक 1 टाइम व्हॅल्यू ऑफ मनी याचे काही एमसीक्यूज आपण इथे कव्हर करणार आहे. आणि ही जी सिरीज आहे ही आपला 5th चॅप्टर आहे. मीन्स आतापर्यंत आपण 40 जे टॉपिक्स आहेत ते कव्हर केलेले आहेत. मीन्स 4 चॅप्टर जे आहेत ते कव्हर केलेले आहेत आणि हा आपला आज 5th चॅप्टर जो आहे तो आपण स्टार्ट करत आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक, कारण की ही जी सिरीज आहे याच्यामध्ये कंटिन्यू जे चॅप्टर्स आहेत ते आपण कव्हर करणार आहे. ठीक आहे. तसंच बघा, फायनान्स अँड अकाउंटसाठी प्रोफेशनल नॉलेजची एमसीक्यूजची पीडीएफ अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये कंप्लीट 7000 प्लस एमसीक्यूज दिलेले आहेत. 7 चॅप्टर्स जे आहेत ते टॉपिक वाईज कव्हर केलेले आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया. इथे टाइम व्हॅल्यू ऑफ मनीचे काही एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, द प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ 10,000 रिसिव्ड आफ्टर 3 इयर ॲट द 10% इंटरेस्ट इज. ठीक आहे. 10% व्याज दराने 3 वर्षानंतर मिळणाऱ्या 10,000 ची वर्तमान किंमत किती असेल? मीन्स प्रेझेंट व्हॅल्यू आपल्याला हे करायचं आहे. ठीक आहे. तर बघा, प्रेझेंट व्हॅल्यू इक्वल्स टू फॉर्म्युला काय, फ्युचर व्हॅल्यू डिवाइड बाय 1 प्लस आर रेस टू द पॉवर, ठीक आहे, ऑफ एन. मीन्स सिम्पली 10,000 डिवाइड बाय रेट ऑफ इंटरेस्ट 10% मीन्स 1.10 आणि 3 years मीन्स रेस टू द पॉवर 3 मीन्स 10,000 डिवाइड बाय 1.331 मीन्स येईल अप्रॉक्सिमेट 7,513. ठीक आहे. मीन्स 7,500 मनी रिसिव्ड इन द फ्युचर इज वर्थ लेस टुडे. ओके. नेक्स्ट, सेकंड, if nominal interest rate 12% compounded quarterly, what is the effective annual rate? ठीक है. देखा, जर नाममात्र व्याजदर 12% असूनही तो तिमाही मीन्स क्वार्टरली पद्धतीने कंपाऊंड होत असेल तर प्रभावी वार्षिक दर किती असेल? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट 12%, 12.36%, 12.55%, 12.68%. तो करेक्ट आंसर आहे थर्ड 12.58%. बिकॉज इफेक्टिव्ह अॅन्युअल रेट चा फॉर्म्युला काय, 1 प्लस आर डिवाइड बाय एन रेस टू द पॉवर एन मायनस 1. ओके. तर याच्यानुसार जर आपण कंपाऊंडली कॅल्क्युलेट केलं तर 12.55 अप्रॉक्सिमेट जे आहे ते क्वार्टरली कंपाऊंड इन्क्रीज इन द ऍक्च्युअल अॅन्युअल रिटर्न. ओके. नेक्स्ट, थर्ड, if a person deposit 5,000 every year for 5 years and payment occur at the end of each year, this is. एखादी व्यक्ती दरवर्षी 5 वर्षासाठी 5,000 जमा करते आणि देयके प्रत्येक वर्षाच्या शेवटी दिली जातात, तर ते काय म्हणतात? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट परपेच्युइटी, ऑर्डिनरी एन्युइटी, एन्युइटी ड्यू अँड डेफर्ड एन्युइटी. तो करेक्ट आंसर आहे सेकंड ऑर्डिनरी एन्युइटी, सामान्य वार्षिकी. बिकॉज ऑर्डिनरी एन्युइटी मीन्स पेमेंट at the end of each period and annuity due means payment at the beginning of each period. Next, fourth, the future value of 1,000 rupees invested for 2 years at 10% compound annually is. ठीक आहे. आताच आपण फॉर्म्युला पाहिला, 1,000 रक्कम 2 वर्षासाठी वार्षिक कंपाऊंड व्याजाने गुंतवली तर भविष्यातील किंमत किती होईल? मीन्स फ्युचर व्हॅल्यू तर प्रेझेंट व्हॅल्यू इंटू 1 प्लस आर रेस टू द पॉवर एन. ठीक आहे. तर इथे आपल्याला अप्रॉक्सिमेट येईल 1210 मीन्स सेकंड जे आहे ते करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट, फिफ्थ, विच फॅक्टर विल इन्क्रीज द प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ फ्युचर अमाऊंट? भविष्यातील रकमेची वर्तमान किंमत वाढवणारा घटक कोणता? बघा, ऑप्शन आहे इन्क्रीज डिस्काउंट रेट, सेकंड इन्क्रीज टाइम पिरियड, थर्ड डिक्रीज डिस्काउंट रेट अँड फोर्थ इन्क्रीज इन्फ्लेशन. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड डिक्रीज डिस्काउंट रेट, सूट दर कमी करणे. बिकॉज इफ डिस्काउंट डिक्रीज, डिनॉमिनेटर डिक्रीज मीन्स पीवी व्हॅल्यू इन्क्रीज. Next, sixth, a perpetuity paying 500 rupees every year forever with 10% discount rate has a present value of. ठीक आहे. दरवर्षी 500 रुपये कायम स्वरूपी मिळणाऱ्या देयकाची 10% सूट दराने वर्तमान किंमत किती असेल? तर परपेच्युइटी मीन्स पेमेंट कंटिन्युटी फॉर्म आहे. ठीक आहे. तर इथे जर आपल्याला पेमेंट कंटिन्युटी काढायचं असेल तर 500 डिवाइड बाय रेट ऑफ डिस्काउंट मीन्स 0.10% मीन्स 500 डिवाइड बाय 0.10 मीन्स 5,000. तर करेक्ट आन्सर किती येईल इथे 5,000. नेक्स्ट, सेवन, द प्रिन्सिपल
a rupee today is worth more than rupee tomorrow is mainly due to. आजचा 1 रुपया उद्याच्या 1 रुपयापेक्षा अधिक मूल्यवान आहे या तत्वामागील मुख्य कारण काय? बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्फ्लेशन ओनली, सेकंड लिक्विडिटी प्रेफरन्स ओनली, थर्ड अपॉर्च्युनिटी अर्न रिटर्न अँड फोर्थ इन्फ्लेशन अँड अर्निंग कॅपॅसिटी. द करेक्ट आन्सर आहे फोर्थ inflation and earning capacity because money today can be invested and earn return and inflation reduce future purchasing power. Next 8, if the discount rate increase what happens to the present value of future cash flow. सूट दर वाढल्यास भविष्यातील रोख प्रवाहाची वर्तमान किंमत काय होते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट इनक्रीज, डिक्रीज, रिमेन कॉन्स्टंट, डबल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड डिक्रीज, कमी होते बिकॉज हायर डिस्काउंट रेट increase denominator in PV formula, so PV fall means present value. Next 9, compared with an ordinary annuity the future value of annuity due will be. सामान्य वार्षिकीच्या तुलनेत आगाऊ वार्षिकीची भविष्य किंमत कशी असेल? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लोअर, इक्वल, हायर, झिरो. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड हायर, जास्त, बिकॉज पेमेंट occur at the beginning of each period giving one extra compounding period. तसंच बघा मराठी व्याकरणची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये सगळेच टॉपिक कव्हर केलेले आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 10, विच फॉर्म्युला रिप्रेझेंट द प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ परपेच्युइटी. ठीक आहे, परपेच्युइटीची वर्तमान किंमत कोणत्या सूत्राने दर्शवली जाते? तर बघा ऑप्शन आहे इथं सिंपलचा फॉर्म्युला आहे PV equals to C divided by R means perpetual mean infinite payment, so PV formula simplifies constant payment divided by interest rate. Okay, C means constant payment, R means interest rate. Next 11, 10,000 grows to 16,105 in 5 years. The approximate annual interest rate is. 10,000 रक्कम 5 वर्षात 16,105 होते, अंदाजे वार्षिक व्याजदर किती? तर इथे जर आपण पाहिलं तर FP इक्वल्स टू PV 1 प्लस R रेस्ट टू द पॉवर n. फ्युचर व्हॅल्यू दिलेली आपल्याला 16,105 इक्वल्स टू 10,000 1 प्लस R रेस्ट टू द पॉवर 5. तर इथे जर आपण अप्रॉक्सिमेट काढला तर 10% इथे काय येईल? इंटरेस्ट येईल. नेक्स्ट 12, if compounding frequency increase from annual to semi-annual the future value will. वार्षिक कंपाऊंड ऐवजी 6माही कंपाऊंडिंग केल्यास भविष्य किंमत कशी बदलेल? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डिक्रीज, इनक्रीज, स्टे द सेम, बिकम झिरो. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड इनक्रीज, वाढेल बिकॉज मोर फ्रिक्वेंट कंपाऊंडिंग इनक्रीज टोटल इंटरेस्ट अर्न. नेक्स्ट 13, द रूल ऑफ 72 हेल्प एस्टिमेट. रूल ऑफ 72 कशाचा अंदाज लावण्यासाठी वापरला जातो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टाइम रिक्वायर्ड फॉर मनी टू डबल, सेकंड प्रेझेंट व्हॅल्यू, थर्ड इन्फ्लेशन रेट अँड फोर्थ बॉन्ड प्राइस. तर करेक्ट आन्सर येईल इथे फर्स्ट टाइम रिक्वायर्ड फॉर मनी टू डबल, पैसे दुप्पट होण्यासाठी लागणारा वेळ. ओके, इयर्स टू डबल 72 डिवाइड बाय इंटरेस्ट. ओके, इंटरेस्ट रेट. नेक्स्ट 14, अंडर कंटिन्युअस कंपाऊंडिंग द फ्युचर व्हॅल्यू फॉर्म्युला बिकम. सतत मीन्स कंटिन्यू कंपाऊंडिंग असल्यास भविष्य किंमत सूत्र काय असते? तो सिंपल आहे, future value equals to present value into E raised to the power of Rn means continuing assume interest is compounded every instant using exponential function. Next 15, a stream of equal payment continuing forever is called. समान रकमेची देयके जी अनंत काळ चालू राहतात त्याला काय म्हणतात? बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऑर्डिनरी एन्युइटी, ग्रोइंग एन्युइटी, परपेच्युइटी अँड डेफर्ड एन्युइटी. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड परपेच्युइटी, कायम स्वरूपी देयक, बिकॉज एन्युइटी मीन्स फिक्स्ड नंबर ऑफ पेमेंट अँड परपेच्युइटी मीन्स इन्फिनाइट पेमेंट. ओके, तसंच बघा मराठी व्याकरण, फॉर्म्युला बेस्ड पीडीएफ, अकाउंट्स प्रोफेशनल नॉलेज, मॉक टेस्ट, क्वांटिटी एप्टिट्यूड अँड इन्कम टॅक्स थेरी पीडीएफ. ठीक आहे, 2016-27. तर ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.